बदलली आहे कुणाल? आंघोळ केली ना. अच्छा, मला वाटलं ते हे काढलंस की कोंबडा बिमडा तू. माझ्या फोनमध्ये जाम स्टोरेज आहे. आता दादाच्या मोबाईलची गरजच नाही काय आपल्याला. नवीन फोन अजून वापरायला काढला नाहीये. दिलेला फोन वापरता येत नाही. आठवडा 2 आठवडा वापरणार आहे मी. आधी हा फोन खाली करत होते. तुझा फोन महिनाभर गाडीत होता रे. न्यूज बीज झाले होते त्याच्यावरती. आता न्यूज होत नाही कारण नवरा काय बोलत नाही. ती बॅग उघडलीस ना, ती बंद कर जाऊन. हा दादा काय बोललेलास? काय बोललास तू आता? काय बोलला? माहेरी जाता की नाही संक्रांतीला? मी जातात की नाही असं बाया? माहेरी जातात. मी जाईन. जातात. येऊ नकोस मागून अजिबात. बोलायचंय का? हे घे प्रोटीन शेक घ्यायचं सवय. घेतलंय. कुठली? व्हाईट कलरची जीव्हीकेची बॉटल घेतली. अजून असाच सांगितलेलं एक काम करता नाही तुला. अजिबात देणार नाही. 50 गोष्टी नाही. अरे मग काहीतरी माहिती असं ते घरातलं तुला. सगळं माहित आहे रे. सगळं माहित आहे. एक काम सांगितलेलं ते आहे पाकिटाला जरा गम लावून ते चिकटवून आण. तेही आणलं नाहीस. करताना लास्ट मोमेंट आम्हाला सगळं आठवतं. आज आम्ही चाललोय क्लिकोच्या लग्नाला आणि लास्ट मोमेंट साहेबांना सगळं आठवतं. क्लिकोने 2 महिन्यापूर्वी सांगितलं आम्हाला लग्न आहे ते, पण याला अगदी शेवटी 2 तासावरती आला. मी रेकॉर्डिंगला गेलेलो. माझं काम होतं. तुला मी म्हटलेलं फक्त माझ्या कपड्यांना इस्त्री करून ठेव. ते पण तुला जमलं नाही. म्हणजे काय केलेली होती. प्लीज सौरभनी परत ते अर्धा तास केली. याचा अर्थ विचार. हो बंद कर. दार बंद कर. माकडं येतात ते. आज इस्त्री मागात पडले असते ना दादा. त्याला एक दिवस मी असंच सांगणार की ह्याला केली आहे इस्त्री. तो बरोबर घालून जाणार. नंतर त्याला मी सांगणार की नाही केली होती. गरज नसते त्याला इस्त्री उगीच करत बस. लास्ट मोमेंट काय दरवाजात बाहेर पडल्यावर सांगतो मी दुसरा घालू, मी हे घालू. पुन्हा तेव्हाकडे कसं मी बघतो ते पुन्हा ओढणी हे पकड. दादाचा डान्स काम फेमस झालाय. बाबा असं विचित्र वागायला लागलं. शाहरुख खान माहिती ना याच्यात कमी कशी मध्ये धावत येतो आणि तेव्हा बॅग धरते ती आई. त्याची आई ना. मी नाही धरत. एकदा धरत नको. पडेल पडली बघ. पडली सटकली. चल अरे चल. नाही नको. मला येत असेल तर सौरभ म्हणजे ताईला लावतोस. साईडनी येते दिसतंय मला. मग ताईचं काय आहे? तू काय शाळा झालायस का कोणाला? ताई आहे एवढीशी. क्लिकोचं लग्न आहे 6 वाजता. आता वाजले 5:49. आम्ही थोडस नेहमी लेटच पोहोचणार. अर्धा पाऊण तास आम्ही लेट पोहोचणार आहोत. कसं वाटतंय कुणाला? इतरांची लग्न आता आपण अटेंड करतोय. जोड्याने हा अख्खा नोव्हेंबर महिना सगळ्या लग्नांचाच आहे आणि आम्ही लग्नासाठीच इकडे तिकडे बेळगाव सगळीकडे असणार आहोत. आता दुसरं लग्न कोणाचं आहे? विक्रांतचं आहे ना. तर 7 तारीखला आहे. होणाऱ्यांना शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. आता लाईफ चेंज होणार. चांगली की वाईट तुला काय म्हणायचंय? मस्त ना. मस्त. हा छानच होते लग्न. फाईन आला तर मी 3 पटीने फाईन मी शॉपिंग साठी घेणार. शाणे झालीस तू. येस. तर आता मी काही वेळासाठी छोटीशी विश्रांती घेत आहे. आपण भेटूया डायरेक्ट नवरा नवरीकडे पोचल्यानंतर. सौरभ मला दे ना. मी झोपते कुणाल. हा झोप नाही. कॅम्पिंग बिम्पिंग सगळं इकडेच असतं. थंडी वाजते. मला नाही कशी वाजणार. थंडी आहे जास्त. इकडे आलो पण लगेच थंडी वाजायला लागली. मला वाटलं उजेडात पोहोचू. मला पण असंच वाटलेलं. तर रात्र झाली आहे.
आपण वेळेत पोहोचलो. आम्हाला वाटलं आम्हाला उशीर झाला. हेच नाही को इथे कोणीच नाही, आम्ही वेळेत पोहोचलो. मस्त. किती वेळ लागेल रे? आम्हाला अर्धा तास. आता रिसेप्शन असेल. आता ही वरमाला होईल कारण मगाशी होणार होतं ना. अच्छा, आपलंच वेळ झालं. नाही असं काही नव्हतं, विधी वगैरे आधी सगळे झाले ना. थोडं शूटसाठी नाही, शूटसाठी करायचं तर मग तेव्हाच झालं. व्हेरी नाईस. खूप खूप आवडलं तुमचं आणि तुमचं फोटोग्राफीचं फोटोग्राफी आम्ही मुलाकडे आलो. अरे हो, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. मी मुलीकडे काकी आहे. तुम्हाला मी कधी फॉलो करते बघतो तुझे तर बघतो एकदम एकदम मस्त. हो हो तेच तेच छान छान. तुम्ही पुढे नेत आहे. हो खरंच व्हेरी नाईस. पुण्यातलेच प्रॉपर. पुणे आम्ही ठाणे. घेऊन आपण फोटो घेऊन आणखी. चला बरं या या घेऊ आपण फोटो घेऊ. चालू असेल ना काय त्याला इन्स्टा फॉलोवर होती. मला खूप आवडतं. कधी तेच आमच्याही फोटो आपले आपले. कोण आवडायचं तुला? आता ते माझं मी समोर आहे पण माझं नाव नको घेऊ. खरंच नाही. कोण आवडायचं? कोणच नाही आवडायचं. कोणच नाही. मग चांगलं थोडं आपलं बघायचं लांबूनच बघितलं. हां हां काय सांगतो मी नसणार, दुसरी कोणीतरी असणार. मीच आहे. काय परत फोटोशूट? परत फोटोशूट लग्नाचं. आम्ही कुठेही लग्नासाठी गेलो की एक आमचं रिसेप्शन असं वेगळं होतंच. ते इथे रिसेप्शन आमचं झालं आणि त्यानंतर मग आम्हाला अख्खी टीम दिसली जी आमच्या लग्नात फोटोग्राफीसाठी होती. आणि या सगळ्यांमुळे तुम्ही सगळे आमचे छान छान फोटोज व्हिडिओज जे बघू शकलाय त्याच्यामागे ह्या सगळ्यांची मेहनत आहे. भरतची ही अख्खी टीम आमच्यासोबत होती. अगदी हे 10 जण दिवस रात्र मेहनत घेत होते आणि काही न सांगता, काही त्यांची कटकट नव्हती, सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत होते आणि खूप सुंदर त्यांनी काम केलं होतं. आमच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी मी प्रायोरिटीवरती 2 गोष्टी बघितल्या होत्या. त्या म्हणजे भरतची फोटोग्राफीची टीम, त्यांची कुठची डेट फ्री आहे, आणि अंकिता जी माझी मेकअप आर्टिस्ट आहे तिची कुठची डेट फ्री आहे. या दोघांच्या फ्री डेट बघून आम्ही लग्नाचा मुहूर्त हे केला होता. आणि या सगळ्यांनी, भरतची तर 10 लोकांची टीम फोटोग्राफर्सची आमच्यासोबत होती. फोटोग्राफर्स, सिनेमॅटोग्राफर्स सगळेजण, आणि खूप सुंदर त्याने काम केलं होतं. आणि आज फायनली त्याचं लग्न आहे आणि त्याचं ज्या मुलीवरती प्रचंड प्रेम होतं अशा मुलीसोबत त्याचं लग्न होतं आहे. तो खूप इमोशनल आहे. त्याचे रील्स तुम्ही बघितले असतील. तर हा खूप छान मुमेंट होता आणि आम्ही त्यांच्या लग्नासाठी तिथे आहोत आणि आम्हालाही ते बघून खूप मस्त वाटलं. प्रेमाची झाली गुंफण पाऊलद मासाचे झुळते हळूवार नाते पाऊलद मासाचे झुळते हळूवार नाते लगीना सराई
जन्मासाठी बांधली नाती साता जन्मासाठी जाम भारी आहे ग. बऱ्याचशी फॅमिली जोधपूरवरनं आहे आणि मुलगी पुण्याची आहे. त्याच्यामुळे या दोन फॅमिलींना एकत्र आणण्यासाठी किती त्या दोघांनी प्रयत्न केले असतील याचा विचार तुम्ही करा. आणि त्यानंतर जेव्हा असं लग्न होतं तेव्हा खूप छान वाटतं. बऱ्याचशा आईवडिलांनाही आम्ही भेटलो, आम्ही सगळ्यांना भेटलो, खूप छान वाटलं आम्हाला आणि खूप मस्त लग्न झालं होतं त्यांचं. आणि आता अशी जे लोक प्रेमात थोडीशी हिंमत दाखवतात आणि स्वतःचं लग्न स्वतःच्या हिमतीवरती करून दाखवतात त्यांची लग्न खूप भारी वाटतात. आली लगीन सराई लगीन सराई आली लगीन सराई. जेव्हा आमचं लग्न होतं तेव्हा जो फोटो काढायचा ना तो हसायचा. आज मला खूप आनंद होतोय त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघून. आणि आता त्याला उभं राहायचं एवढा वेळ तर मला त्याला विचारायला नंतर आवडेल की कसं वाटलं, आमचे त्रास तुला कळला का? आपल्यालाच नाही सगळ्यांनाच तो त्रास देत असणार. म्हणजे आमच्या आयुष्यातला सगळ्यात भारी मुवमेंट त्यांनी कॅप्चर केलाय. तर आज मस्त एन्जॉय कर, आम्ही खूप आनंदी आहोत त्याच्यासाठी. तसाच जप, तिलाही जप आणि ती नक्कीच तुला जपेल आणि दोघांनी मस्त असंच आयुष्य एन्जॉय करा. असेच तुमचे भरपूर रील्स येत राहू दे आणि आम्ही ते नेहमी बघत राहू आणि आम्ही पण ते फॉरवर्ड लाईक सगळं शेअर सगळं करू. चल चल बाय बाय. जाशील लग्नाला परत कोणाच्या? जाशील का लग्नाला परत कोणाच्या? उलट्या करत करत आले म्हणून. किती वेळा थांबवलंस उलटी करायला? 2 वेळा मी उलटी केली आज. मला बाहेरचं जेवण आता का कोण जाणे खायलाच होत नाही आणि असं लग्न बिग्नात तर होतच नाहीये. त्रास होतो लगेच. आणि आता एवढी लग्न अटेंड करायची मला भीती वाटते. आता जायचंय बेळगाव एवढा लांब लांबचा प्रवास कसं होणार आहे कुणाल माझं? किती वेळा गाडी थांबवशील? मजा आली पण त्यांचं पण लग्न मस्त झालं फायनली. छान वाटतं. आज खरं तर मी शिवाजीराजे भोसले बोलतोयचा प्रीमियर होता. मला जायचं होतं पण एकाच वेळेला 2 ठिकाणी कसं जाणार आणि लग्नाचं खूप आधी ठरलं होतं. त्याने आम्हाला 2-2.5 महिन्यापूर्वी आम्हाला इन्व्हिटेशन देऊन ठेवलं होतं. त्यामुळे तिथे जाणं तर आमचं आधी ठरलं होतं आणि मग इथे जाणं आता शक्य नाही झालं. पण तो मूवी आम्ही नक्कीच बघणार आहोत आणि तुम्हालाही मी सांगेन की कसा वाटतोय तो मूवी. त्याच्यामुळे आज प्रीमियरला जाता नाही आला. तर या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि माझा फोन मी उद्या चालू करणार आहे. मी अजूनही चालू केलेला नाहीये. पुन्हा तू याच्यावर काहीच बोलू नकोस. 2 महिने झाले. 2 महिने केले, आठवडा नाही झालाय. केवढं सगळं काय काय फोन मधलं ते सगळं शिफ्ट करेपर्यंत मर येतेच. त्याच्यासोबत मस्त वाटतंय सगळ्या. या झाडांमध्ये जा. तू चल आवरायला. तुला बिग बॉस बघायचं असेल ना. आणि मेन म्हणजे मी उलटी करत होते बरोबर. उलटी करताना कुणाला ना कधी मी उलटी करायला उतरले ना गाडीतनं तर तुला काय करायचंय सांग? लांब उभं राहायचंय. असं नसतं. तुला माहिती नाही अंकिता, उलटी करताना डोकं धरावं लागतं. हे तुमच्यात धरत नाही. तिकडे तळकोकणात डोकं नाही धरत तुमच्या इथं. आमच्या इकडे धरतात डोकं. तुमचं काय उलटी करताना डोकं पडतं का? डोकं नाही ग. उलटी करताना आहे ना, मस्करी जाऊ दे, उलटी करताना असे आपले नस असतात ना ते कॉन्फिडन्स येत नाही ना. मी ताणतात अशा. मनापासून उलटी करण्यासाठी उतरले. ह्या बाजूने समोर पाणी घेऊन नाही पाणी आणि इकडनं तू हा कर उलटी. अरे कशी उलटी करू? स्पेस द्या मला माझी उलटी करायला. उलटी करायला स्पेस द्या. मला लागतं. मला शांतपणा लागतो. असं उलटी मला उलटी करायची मनसोक्त करायची. तुम्ही बाजूला आहात तिथे. तुम्ही एक लेफ्ट साइडला एक राईट साइडला उभं. सगळी शेवपुरी काढली. कशी उलटी करणार? शेवपुरी नव्हती ती, छोले सारखं होतं. आय हेट छोले. आयुष्यात ना म्हणजे हे छोल्यांची विक्री कमी झाली पाहिजे. छोले इतके महाग झाले पाहिजेत की
छोले जाम बेकार असतात मला होतं एकदम. आणि ते चला भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट.